फिट इंडिया मुहिम के तहत नांदेड़ में 27वीं अज़ीमुश्शान वॉकिंग मुकाबले का इनेकाद, 322 शुरका की भरपूर शिरकत। वज़ीर आज़म नरेंद्र मोदी के फिट इंडिया विज़न को फ़रोग़ देने और सेहतमंद माशरे की तश्कील के मकसद से भारतीय जनता पार्टी के योग हफ्ते के मौके पर धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकुर की पहल पर मुनक़िद किए गए 27वें अज़ीमुश्शान वॉकिंग मुकाबले का इफ्तिताह साबिक़ निगरान वज़ीर DP सावंत और मेयर कविता संतोष मुंडे ने तिरंगा झंडा दिखाकर किया। इस मौके पर मजमूई तौर पर 322 शुरका ने हिस्सा लेते हुए ज़बरदस्त जोश व खरोश का मुजाहरा किया। मुख्तलिफ़ कैटेगरी के विनर्स को स्नेहलता जायसवाल की जानिब से मोबाइल फ़ोन, जबकि विजय सिंह परदेसी की जानिब से बेहतरीन मोमेंटोज़ पेश किए गए। ये प्रोग्राम श्री राम सेतु गोर्धन घाट नांदेड़ में भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड़ लायंस क्लब और सेंट्रल अमरनाथ यात्री संघ के मुश्तरका ताउन से मुनक़िद किया गया। तकरीब की सदारत मुलाजमीन के रहनुमा रामेश्वर वाघमारे ने की। प्रोग्राम के आगाज़ में भारतीय जनसंघ के बानी और अजीम कौम परस्त रहनुमा डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी की यौम वफ़ात के मौके पर लंगर साहब गुरुद्वारा के बाबा सुबेग सिंह जी ने इनकी तस्वीर पर गुलपोशी करते हुए खिराज अक़ीदत पेश किया। इस मौके पर मेयर कविता मुले, BJP ज़िला जनरल सेक्रेटरी सुषमा थोरात, नायब सदर शत्तार का पांड्रे समेत दीगर मुक़र्रिरीन ने खिताब करते हुए एडवोकेट दिलीप ठाकुर की गुज़िश्ता 27 बरसों से जारी बेलौस समाजी खिदमत और अवामी सेहत के ताल्लुक़ से बेदारी पैदा करने की कोशिशों को सराहा। मुक़र्रिरीन ने 3 और 17 जुलाई को नांदेड़ से रवाना होने वाले अमरनाथ यात्रियों के लिए नेक तमन्नाओं का इजहार भी किया। मुकाबले के मुख्तलिफ ज़ुमरों में साई प्रसाद हल्दे, रंजिश धर्मापुरीकर, आनंद सोनटक्के, प्रशांत हुटे, मेघा पाठक, गंगामणि गिरगांवकर, गीता जोशी, यादव तलामडगे, मंगला नीलेवार, KG काले और पूर्व भ्रमणकर ने पहली पोजीशन हासिल की। इन फ़ातीन को मोबाइल फ़ोन और यादगार मोमेंटोस से नवाजा गया। वाज़ेह है कि एडवोकेट दिलीप ठाकुर गुज़िश्ता 27 बरसों से शहरियों में रोज़ाना पैदल चलने की आदत, सेहत से मुताल्लिक़ बेदारी और एक सेहतमंद माशरे की तश्कील के मकसद से इस वॉकिंग मुकाबले का मुसलसल इनेकाद कर रहे हैं, जिसे मुख्तलिफ़ हलक़ों की जानिब से भरपूर सराहा जा रहा है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। मैं स्नेहलता जायसवाल हूँ। बेसिकली मैं रहने वाली हैदराबाद की हूँ, लेकिन इनके इतने कार्यक्रम होते हैं हर साल में, इसलिए मैं हैदराबाद छोड़ के नांदेड़ शिफ्ट हो गई हूँ कि इनके साथ थोड़ा सा सौभाग्य हमको भी मिले। इनके पूरे साल भर में एक से बढ़कर एक कार्यक्रम होते हैं, जिसकी तो मैं गिन नहीं सकती, लेकिन उसको अटेंड जरूर करती हूँ। अभी उनके इतने कार्यक्रम, और वो भी सब पूरे समाज के लिए होते हैं और समाज की सेवा के भावना से करते हैं। और ये जो कार्यक्रम किया गया है आज का, खास महिलाओं के लिए है और जो स्त्री पुरुष छोटे बड़े सभी के लिए किया गया है। और इसी बहाने घर में औरतें जो अमरनाथ जा रहे या नहीं जा रहे उसका सवाल नहीं है, लेकिन वो लोग भी आकर ये प्रोग्राम अटेंड कर रहे हैं और उनमें भी एक उत्साह और एक जोश है ना उत्पन्न होता है। इसी बहाने से सभी तरह के आज का कार्यक्रम बिल्कुल बहुत ही अच्छा हुआ, एकदम शानदार हो गया। धन्यवाद। नमस्कार, मी शततारका पांढरे। आज अमरनाथ यात्रा संघातर्फे 27वी चालण्याची जी स्पर्धा घेतलेली आहे, त्यामध्ये सर्व खुला गट, महिला गट, पुरुष हे अतिशय चांगल्या प्रकारे सहभागी घेतात आणि त्यांचा हा उल्हास बघून सर्व नागरिकांना, नांदेडच्या सर्व नागरिकांना खूप म्हणजे आनंद होत आहे। आणि ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर हे प्रत्येक उपक्रम हे अतिशय चांगले घेतात। या उपक्रमामध्ये त्यांनी पुरुष असो की महिला असो की सर्वसामान्य गटातील सर्वांना त्यांनी घेऊन चालतात, तर हा उपक्रम नेहमी ते यशस्वी करतात। मी त्यांना सांगू इच्छिते की पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि अमरनाथ यात्री संघाला सुद्धा मी शुभेच्छा देते। धन्यवाद। मी इंजिनियर धनंजय नलगोलवार। आमचे जे सहकारी, आमचे मार्गदर्शक आहेत धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांनी सर्व क्षेत्रामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव आहे। तरी मी आपल्या नांदेड वासियातर्फे त्यांना पद्मश्रीसाठी नॉमिनेट करावं अशी आपल्या सर्वातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना। मागील अनेक वर्षापासून नांदेड येथील कर्मयोगी समाजासाठी भूषण असणारे दिलीप भाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम चालू असतात आणि चालू आहेत आणि अखंडितपणे ते चालू आहेत। मग कायापालट असो किंवा भाऊचा डबा असो किंवा उन्हाळ्यामध्ये गोरगरिबांकरता चप्पल शूज याचा वाटपाचा कार्यक्रम असो की हिवाळ्यामध्ये ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम असो, पावसाळ्यात छत्री वाटपाचा कार्यक्रम असो, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम भाऊ धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर घेत असतात। ही आमच्याकरता अभिमानाची बाब आहे। तसेच मागील 27 वर्षापासून चालण्याच्या स्पर्धा म्हणतात ना की पहिला सुख निरोगी काया,
आपली जर काया आपलं शरीर स्वस्थ असेल तर सगळ्या प्रकारची सुख आपण उपभोगू शकतो. अमरनाथ यात्रेकरूंसाठी तसेच सर्वांसाठी ही चालण्याची स्पर्धा भाऊ नेहमीच मागील अनेक वर्षापासून इथे आयोजित करतात. खरोखर भाऊ आपल्या नांदेड करता एक भूषण आहेत. जरी ते दुसऱ्यांना नांदेड भूषणाचा पुरस्कार देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, स्वतःच ते भूषण आहेत, याचा आम्हाला गर्व आहे. मी भाऊंच्या पुढच्या सर्व कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करतो व अमरनाथ यात्रेकरता शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नांदेडमध्ये आपले धर्मभूषण कर्मवीर संतवीर आदरणीय दिलीप भाऊ ठाकूर गेल्या 27 वर्षापासून ही खडतर यात्रा सोपी व्हावी व पूर्ण नांदेड वासियांना एक नवीन प्रेरणा मिळावी ह्या उद्देशानं भाऊ दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक भक्तांना मित्रमंडळींना सर्व परिवारांना या ठिकाणी आमंत्रित करतात. आणि आज भाऊच्या योगामधनं पूर्ण नांदेड जिल्हावासियांना ही एवढी मोठी भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला इथं लाभलेली आहे. आणि सर्व मीडिया बंधूचे सुद्धा मी आभार मानतो, कारण तुमच्यामुळे आम्हाला हे स्पर्धा आहे हे आम्हाला इथं कळालेलं आहे. कारण अमरनाथ यात्रा ही फार खडतर यात्रा आहे, पण सातत्यानं या भाऊ एवढे कर्मयोगी आहेत की ज्या वेळेला तिथं जाण्याची सुद्धा सुविधा नव्हती अशा वाईट अवस्थेमध्ये भाऊने ही यात्रा चालू केलेली आहे. आणि आतापर्यंत लाखो भाविक दर्शन घेऊन सुखरूप नांदेडला पोहोचलेले आहेत. कारण भाऊचं हे कर्म आहे. प्रत्येक ठिकाणी भाऊच्या ह्या आयोजनामुळं आम्ही सुखरूप ही यात्रा करून आलेली आहे. आणि हे आयोजन जे भाऊ करतात या आयोजनामधनं हजारो लोकांचं आरोग्य चांगलं होतं, हजारो लोकांचे बिमाऱ्या दूर होतात, त्यांच्यामध्ये प्रेरणेचं वातावरण येते. हे भाऊचे जे कर्म आहेत हे आपल्या नांदेडवासियांसाठी फार मोठे आहेत. तर मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की अशा कर्मयोग्यांना ह्या नांदेड जिल्ह्यासाठी आमदारकी नगरसेवक जे काही मोठं प्रतिनिधित्व पद आहे असं द्यावं, कारण की त्यांच्या माध्यमातून ही सर्वसामान्यपर्यंत सेवा घडते. कारण आता एवढे नको त्यांना तिथं आमदारक्या देऊ लागलेत आणि जे असा कर्मयोगी आज 75 वर्षापासून नांदेड जिल्ह्यासाठी सेवा करते, रस्त्यावरच्या दाढी काढणाऱ्या माणसापासून ज्याला चप्पल नाही त्याच्या पायाच्या चप्पल पर्यंत, ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न देऊन, ज्यांना राशन नाही त्यांना राशन देऊन, ज्यांना कपडे नाही त्यांना कपडे देऊन भाऊ स्वतःच्या घरातून सगळं कुटुंब भाऊचं आज रस्त्यावर येऊन सेवा करते. आणि अशा कर्मयोग्याला जर तुम्ही पद देत नाही तर देता कोणाला? तर माझी विनंती आहे तुम्हाला की अशा कर्मयोग्यासाठी एक चांगलं मोठं पद देऊन त्यांना भूषण देऊन नांदेड रत्न भूषण आणि पद देऊन त्यांचा मान सन्मान करावा एवढंच मी आपल्या प्रतिनिधी माध्यमातून विनंती करतो. आज तालाच्या स्पर्धा आयोजित केलेली आहे. आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर साहेब यांनी अमरनाथ यात्रेचा एक ग्रुप आणि ओपन खुला स्पर्धा महिलांच्या 40 वर्षाच्या आतले 60 वर्षाच्या वरच्या सर्व महिला आणि पुरुष या सगळ्यांसाठी प्रथम येणाऱ्यांना मोबाईल बक्षीस दिलेला आहे. आणि बाकी इतर तिघांना सुद्धा हे स्पर्धाचं मानचिन्ह आणि देऊन सत्कार केलेला आहे. दिलीप भाऊ ठाकूर यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपल्या चालण्याच्या स्पर्धेसाठी महिलांमध्ये पुरुषांमध्ये एक वेगळे उत्साह आणि एक आनंद निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि हे फक्त स्पर्धेसाठी किंवा बक्षिसासाठी नाही, तर ज्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये एक आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं आयुष्यमान वाढावं हा एक त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश असावा. आणि ते याच्यातून खरोखरपणे साध्य होते. यावेळेस मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. सरांचं आयुष्य खूप खूप लाभो. या योगानिमित्त आणि या स्पर्धेनिमित्त त्यांनी या भव्य असं स्पर्धेचं आयोजन करून सन्मान केला, आदर केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शाहीन 50 फ्री नीट रिपीटर बैच 2027। क्या आपने नीट 2026 का इम्तिहान दिया है लेकिन अपनी तवक्कुआत के मुताबिक कामयाबी हासिल नहीं कर सके? क्या आपको यकीन है कि आप में डॉक्टर बनने की सलाहियत मौजूद है? तो ये है आपके लिए एक सुनहरी मौका। मुल्क के मारूफ तालीमी इदारे शाहीन ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस नांदेड़ पेश कर रहा है शाहीन 50 फ्री नीट रिपीटर बैच 2027, जहां मुंतखब 50 बासलाहियत तलबा को फराहम की जाएगी मुकम्मल तौर पर मुफ्त नीट कोचिंग। अगर आपने नीट 2026 में शिरकत की है और आप में 425 या इससे ज़ायद नंबर हासिल करने की सलाहियत मौजूद है तो ये मौका सिर्फ आपके लिए है। मुकम्मल सिलेबस कवरेज, वीकली टेस्ट और नीट तर्ज के मॉक टेस्ट, ऑनलाइन और ऑफलाइन हाइब्रिड क्लासेस, रोज़ाना डाउट क्लियरेंस सेशंस, कारकर्दगी का तजिया और खुसूसी रहनुमाई, इनफरादी तवज्जो और मुसलसल हौसला अफजाई। क्योंकि शाहीन एकेडमी का यकीन है कि एक इम्तिहान आपकी सलाहियत का आखिरी फ़ैसला नहीं बल्कि कामयाबी के लिए बाज़ औक़ात एक दूसरे मौके की ज़रूरत होती है। पहली बैच का आगाज़ 6 जुलाई 2026 से
और दूसरी बैच का आगाज 20 जुलाई 2026 से हो रहा है। नशिस्तें महदूद है, लिहाजा आज ही अपनी दरख्वास्तें जमा करें। गुज़िश्ता बरसों में शाहीन एकेडमी नांदेड़ के तलबा ने नीट और JEE के मैदान में शानदार कामयाबियां हासिल की है और इंशाअल्लाह ये सफ़र आइंदा भी इसी तरह जारी रहेगा। मज़ीद मालूमात के लिए राब्ता कीजिए शाहीन एकेडमी, हस्सापुर, वागी रोड, हाईवे बाईपास के करीब, नांदेड़, या फिर स्क्रीन पर दिए जा रहे इन नंबरात पर भी राब्ता किया जा सकता है।